पाहूयात पुढची बातमी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 39 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झालेली आहे। यादीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे, जयंत पाटलांचाही समावेश आहे। फौजिया खान, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड ही स्टार प्रचारक असणार आहेत। तर रोहित पवार आणि रोहित पाटलांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे। तिकडे शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांमध्ये जुंपलेली आहे। पराभूत मानसिकतेतून आढळरावांची वक्तव्य सुरू असल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली आहे। कुणाच्या नावाने मतं मागायची याचा आढळरावांना संभ्रम आहे। 4 वेळा वेडूकुड्या मारल्यानं आढळराव संभ्रमात पडलेत अशी देखील टीका अमोल कोल्हेंनी केली आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या समोर येतात। आपण जर पाहिलं तर चंदेरी दुनियाचा उल्लेख खरं तर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केलेला आहे। कसं पाहता एकंदरीत? मला असं वाटतं की पराभूत मानसिकतेतून असे काहीतरी विधानं येत राहतात। गेल्या 5 वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघानं विश्वास ठेवल्यानंतर पुणे नाशिक हायवेच्या संदर्भामध्ये तब्बल 7,200 कोटी रुपयांचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर होतो। चाकणचं ESI हॉस्पिटल मंजूर होतं। इंद्रायणी मेडिसिटी सारखी संकल्पना मांडली जाते। राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राचा DPR हा होतो। बैलगाडा शर्यत सुरू होते। इतकंच नाही तर इंद्रायणी मेडिसिटी सारखी जी कॉन्सेप्ट त्यासाठी जागा आरक्षित आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या वडुतुळापूर इथल्या स्मारकाच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन होतं। या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प हा कॅबिनेट अप्रूव्हल पर्यंत पोहोचतो। मला वाटतं जर ह्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी कुणाला चंदेरी दुनियेतली स्वप्न वाटत असतील तर मी विनम्रपणे त्यांना एवढंच म्हणेन, गेट वेल सून। खरं तर त्यांच्याकडनं शरद पवारांच्या वतीने खरं तर शरद पवारांचं नाव घेऊन मतं मागितली जात आहेत। आता ते कुठेतरी थांबलं पाहिजे असंही खरं तर ते बोलत आहेत। काय एकंदरीत मला असं वाटतं अशा कोणाच्याही विधानांवर फार भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलंय, किती मोठं योगदान दिलं हे प्रत्येकाला ठाऊक आहे आणि यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा उमेदवार म्हणून मी समोर जातोय। कदाचित नेमकी कोणाच्या नावाने मतं मागायची हा त्यांना संभ्रम असावा, कारण 4 बेडुकुड्या मारल्यानंतर कुठला नेमका नेत्याला आपण आदर्श मानून त्या पुढे जातो हा त्यांना संभ्रम असावा। 2019 मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती। 2024 मध्ये आदरणीय पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली। त्यामुळे मला हा संभ्रम नाही, त्यामुळे त्याच्याविषयी मी का भाष्य करणार। नक्कीच। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, खेड, पुणे।